नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 7वी विषय मराठी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2. एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. त्यात 10 गुण तोंडी कामासाठी आहेत आणि 40 गुण हे लेखी कामासाठी. बघा, त्यासाठी विचारलेला प्रश्न. तोंडी कामासाठी शब्द ऐकून लिही. 10 शब्द तुम्हाला या ठिकाणी ऐकवले जातील आणि ते शब्द तुम्हाला शुद्ध स्वरूपामध्ये लिहायचे आहेत. बघा, पहिला शब्द वंगण, पूर, सदैव, सृष्टी, हॉकी, दुप्पट, सौराष्ट्र, रसास्वाद, दर्जा, जिज्ञासा. या पद्धतीचे 10 शब्द तुम्हाला ऐकवले जातील. प्रत्येक शब्दाला अर्धा गुण असेल. अचूक असा हा शब्द लिहायचा सराव करून ठेवा. या व्यतिरिक्तही काही शब्द तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ते अशा पद्धतीने तुम्हाला तोंडी लिहिता आले पाहिजेत. त्यानंतर पुढचं बघा, एक उतारा दिलेला आहे, तो वाचायचा आहे. भीमाशंकरचं वर्णन आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, पहिला प्रश्न. कोणत्या ठिकाणावर सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घडते? 3 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी ब हा पर्याय बरोबर आहे. उत्तर आहे मुंबई पॉइंट. पुढचा प्रश्न. उतार्यात आलेल्या कोणत्याही 2 निशाचर पशुपक्ष्यांची नावे लिहा. 2 गुणांसाठी आपल्याला पक्ष्यांची नावं लिहायची आहेत उतार्यातली. उदाहरणार्थ कोल्हे, तरस, शृंगी, घुबड. त्यानंतर प्रश्न चौथा बघा, 2 गुणांसाठी. उतार्यात आलेला जिवंत झरा हा शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे? तो त्याचं उत्तर आहे 3 पर्यायांपैकी क हा पर्याय. कधीही न आटणारा झरा, त्याला जिवंत झरा असं म्हटलेलं आहे. प्रश्न. ही कविता मनात वाच. पाऊस ही कविता दिलेली आहे, तिचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 5. पूर्वी धान्य साठवण्यासाठी कोणते साधन असे? उत्तर आहे कणगी. 3 पर्यायांपैकी अचूक पर्याय. कवितेच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे. दुसरं. माणूस खुशीत का हसायचा? ब. हिरवेगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा. पुढचं. कवितेतील आई कष्टाळू होती हे कोणत्या ओळीवरून कळते? पै पाहुण्यांसाठी माय दिवस रात्र खपायची. या ओळीवरून आपल्याला आई कष्टाळू होती हे दिसतं. त्यानंतर हा उतारा मनात वाच. बघा, या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे, तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. बघा, 8वा प्रश्न. उतार्यातील गाव कोणत्या पर्वताच्या कुशीत आहे? सातपुडा. दुसरं. आईने फुलवाला भिंगरी म्हणून का हाक मारली? क पर्याय. ती सतत इकडे तिकडे फिरत राहायची म्हणून. 10वा प्रश्न. उतार्यात कालूरामचे वर्णन कसे केले? तर चंचल आणि खोडकर. ब पर्याय. उतारा मनात वाचायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. वर्गातील बोर्डावर सर्वप्रथम कोणाचे नाव लिहिलेले असे? मॉनिटरचे. श्री हेर्लेकर सरांनी प्रत्येक वर्गात लावलेल्या बोर्डवर सर्व शालेय व विविध खेळात प्रावीण्य मिळवलेल्यांची
नावे लिहिली जात असत, कारण सर्व प्रकारच्या गुणी विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी. पुढचा प्रश्न, शाळा आणि शिक्षण या विषयीच्या कोणत्या कल्पनेला हर्लेकर सरांनी धक्का दिला? पहिला नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यालाच शाळेत सर्वाधिक महत्त्व असते. पुढचा प्रश्न, खालील शब्दांचे सामान्य रूप ओळख. घरात घरा, शाळेला शाळे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळख. जयाने लाडू खाल्ले. जयाने या शब्दाची विभक्ती आहे. ने हा प्रत्यय लावलेला आहे म्हणून त्याची विभक्ती आहे तृतीया विभक्ती. पुढचा प्रश्न, पर्यायातून शब्दांचा संधी विग्रह ओळखायचा आहे आणि त्याला गोल करायचा आहे. क्षण एक शब्द दिलेला आहे, त्याचा संधी विग्रह आहे क्षण अधिक एक, पहिला पर्याय. दुसरा शब्द आहे षण्मास, त्याचा विग्रह आहे ब पर्याय षट अधिक मास. पुढचा प्रश्न, वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखायचा आहे आणि ते अवयव वापरून दुसरं वाक्य लिहायचं आहे. याच्यातलं सर्कशीतले विदूषक पुन्हा पुन्हा उड्या मारत होता, त्याच्यामध्ये क्रियाविशेषण अवयव आहे क्रिया दाखवणारं पुन्हा पुन्हा. आता आपल्याला वाक्य बदलायचं आहे. राजूने पुन्हा पुन्हा गाणे म्हटले. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रसंग वाचायचा आहे आणि कंसामध्ये दिलेली म्हण त्या ठिकाणी वापरायची आहे. बघा प्रसंग, अथक प्रयत्नाने एका चांगल्या कामाला सुरुवात केली, पण सतत काही ना काही अडचणी येतच होत्या आणि काम मात्र होत नव्हते. म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने. ब भाग बघा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील योग्य वाक्यप्रचार वापरा. बघा वाक्यप्रचार काय काय दिलेले. जल्लोष करणे, निर्धार करणे, सरसावून उभे राहणे. वाक्य बघा, वर्गात स्नेहसंमेलनाची सूचना येताच सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.